नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये, जिथे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये मिळेल. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण स्टडी करणार आहोत लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम ची सिम्प्लेक्स मेथड. सिम्प्लेक्स मेथड वापरून आपण मॅक्झिमायझेशनचे प्रॉब्लेम आज सोडवणार आहे. सो खूप महत्वाचा मॅक्झिमायझेशनचा प्रॉब्लेम आज आपण सोडवणार आहे, जो बोर्ड एक्झाम मध्ये 6 मार्क्स साठी ऑलरेडी विचारलेला आहे. ठीक आहे. सो काय विचारले बघा आपल्याला, फाइंड दी ऑप्टिमल सोल्युशन युजिंग सिम्प्लेक्स मेथड. कोणाचा ऑप्टिमल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे बघा. मॅक्झिमाइज z इज इक्वल्स टू 12x1 प्लस 16x2. म्हणजे आपल्याला z ची मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे x1 आणि x2 साठी. ऑप्टिमल सोल्युशन म्हणजे काय, x1 आणि x2 ची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ज्यावेळी z मॅक्झिमम होईल. ठीक आहे. पण त्यासाठी काहीतरी कंडिशन दिलेत. अंडर दी कंडिशन किंवा सब्जेक्ट टू 10x1 प्लस 20x2 लेस दॅन और इक्वल टू 120, 8x1 प्लस 8x2 लेस दॅन और इक्वल टू 80 आणि x1 आणि x2 हे ग्रेटर दॅन और इक्वल टू 0 आहेत, पॉझिटिव्ह आहेत. ठीक आहे. मग अशा टाईपचा जर आपल्याला मॅक्झिमायझेशनचा प्रॉब्लेम आला सिम्प्लेक्स मेथडने सॉल्व्ह करण्यासाठी, तर काय करायचं बघा. आता मग पहिल्यांदा आपण काय करूया, दिलेलं जे काही फंक्शन आहे z आहे ते लिहून घेऊया. कुठलं फंक्शन दिलंय आपल्याला, z इज इक्वल्स टू 12x1 प्लस 16x2. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपला काय करायचं, जे काही आपल्या कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये ज्या इनइक्वॅलिटीज आहेत त्या रिमूव्ह करायच्या. आता इनइक्वॅलिटी रिमूव्ह करायच्या तर कशा करायच्या. आता ही इनइक्वॅलिटी जी आहे ती लेस दॅन और इक्वल टू आहे. याला मी काय करणार आहे, इक्वल टू करणार आहे. मग हे इक्वल टू करायचं असेल तर आपल्याला लेफ्ट हँड साइडला एक स्लॅक व्हेरिएबल ऍड करायचा आहे. ठीक आहे. मग कुठला स्लॅक व्हेरिएबल मी घेणार, x3. ठीक आहे. लक्षात ठेवा, लेस दॅन और इक्वल टू ही जर इनइक्वॅलिटी इक्वल टू मध्ये चेंज करायची असेल तर त्या इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड मध्ये काय ऍड करायचा, एक स्लॅक व्हेरिएबल ऍड करायचा. आता तो स्लॅक व्हेरिएबल तुम्ही कुठलाही घेऊ शकता. मी काय घेतो, x3 घेतो. ठीक आहे. मग सो देअरफॉर 10x1 प्लस 20x2. पुढे काय करणार आपण, एक स्लॅक व्हेरिएबल ऍड करणार प्लस कुठला घेऊया स्लॅक व्हेरिएबल आपण, x3. ठीक आहे. इक्वल टू 120. ठीक आहे. लेस दॅन इक्वल टू चा आपण काय केलं, इक्वल टू. सिमिलरली सेकंड जी कंडिशन दिले त्याच्यामधली पण इनइक्वॅलिटी लेस दॅन और इक्वल टू ही इक्वल टू ला चेंज करायची आहे. ज्यावेळी पण इनइक्वॅलिटी लेस दॅन और इक्वल टू टाईप येईल त्यावेळी आपण काय करणार आहे, लेफ्ट हँड साइड मध्ये एक स्लॅक व्हेरिएबल ऍड करणार. ठीक आहे. आता ऑलरेडी आपण एक स्लॅक व्हेरिएबल x3 घेतलाय, सो तो सोडून दुसरा स्लॅक व्हेरिएबल घ्या. ठीक आहे. मग काय येणार बघा, 8x1 प्लस 8x2. आता काय करायचं, याच्यामध्ये एक स्लॅक व्हेरिएबल ऍड करायचा प्लस कुठला, x3 सोडून x4. आणि मग काय होणार, ती इनइक्वॅलिटी कशामध्ये चेंज होणार, इक्वॅलिटी मध्ये. सो काय मिळणार मला, इक्वल टू 80. ठीक आहे. आता हे मी स्पेसेस का सोडलेत, कारण हे जे तिन्ही इक्वेशन आहेत ते मला बॅलन्स करायचे आहेत. म्हणजे काय करायचं आहे, तिन्ही इक्वेशन मध्ये आपले चारीच्या चारी व्हेरिएबल्स आले पाहिजेत, x1 x2 x3 आणि x4. ठीक आहे. म्हणजे आपण काय करणार आहे, आता हे इक्वेशन बॅलन्स करणार आहे. ठीक आहे. मग कसं करणार, म्हणून मी इथं स्पेस सोडली होती. ठीक आहे. आता इथं कुठला व्हेरिएबल अब्सेंट आहे बघा, x4 अब्सेंट आहे. मग अब्सेंट असणारी टर्म आपण काय करतो, 0 सोबत लिहितो. सो प्लस 0x4. ठीक आहे. इथे बघा या इक्वेशन मध्ये कुठला व्हेरिएबल अब्सेंट आहे, बॅलन्स करायचा आहे आपल्याला, x3 हा व्हेरिएबल बॅलन्स करायचा आहे. ठीक आहे. तो कसा लिहिणार, प्लस 0x3. ठीक आहे. आणि पहिल्या इक्वेशन मध्ये दोन्ही व्हेरिएबल आपले x3 आणि x4 स्लॅक व्हेरिएबल अब्सेंट आहे. सो आपण कसे बॅलन्स करणार, प्लस 0x3. ओके. आणि काय लिहिणार, प्लस 0x. सो पहिली कंडिशन लक्षात आले. दिलेले इक्वेशन व्यवस्थित इक्वल टू च्या फॉर्म मध्ये लिहा बाय ऍडिंग स्लॅक व्हेरिएबल टू लेफ्ट हँड साइड. इनइक्वॅलिटी जर लेस दॅन और इक्वल टू टाईपची असेल तर लेफ्ट हँड साइडला आपण काय करतो, एक स्लॅक व्हेरिएबल ऍड करतो. ते स्लॅक व्हेरिएबल ऍड केल्यानंतर दिलेले सगळे इक्वेशन बॅलन्स करायचे. ठीक आहे. जो व्हेरिएबल अब्सेंट असेल
तो 0 सोबत बॅलन्स करा. ठीक आहे. ओके. आता काय करणार आपण, या 3 इक्वेशनचा यूज करून सिम्प्लेक्स टेबल प्रिपेअर करणार. ठीक आहे. मग आता हा टेबल नंबर 1 मी देतो, इनिशियल सिम्प्लेक्स टेबल आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय काय लिहायचं आहे बघा. पहिल्यांदा काय लिहिणार मी इथं, CB, नंतर लिहिणार XB, हे काय आहेत मी ते तुम्हाला सांगतो. नंतर लिहिणार B, हे सगळं या तिन्ही इक्वेशन वरून लिहायचं आहे. नंतर CJ. ठीक आहे. आता बघा राहिलेले इकडे जे आहेत, इकडे x1 x2 x3 x4 चारही व्हेरिएबल आपण लिहून घेणार. जे व्हेरिएबल आपले आहेत ते इथं पुढे लिहूया, B च्या पुढे x1 x2 x3 आणि x4. ठीक आहे. आता बघा, आता काय करायचं आहे, XB म्हणजे काय घ्यायचं आहे आपण, जे आपण स्लॅक व्हेरिएबल ऍड केलेत ते. कुठले स्लॅक व्हेरिएबल ऍड केलेत, x3 आणि x4. ठीक आहे. नेक्स्ट, तर CB म्हणजे काय, त्या x3 ची आपल्या Z मध्ये असणारी कॉस्ट काय बघा, x3 ची Z मध्ये कॉस्ट काय, 0. नेक्स्ट सिमिलरली असंच x4 ची Z मध्ये असणारी कॉस्ट किती आहे, 0. ठीक आहे. नेक्स्ट आता काय लिहिणार आपण, CJ म्हणजे काय, कोइफिशियंट Z मधल्या व्हेरिएबल्सचे. x1 चा कोइफिशियंट, x2 चा कोइफिशियंट, x3 चा कोइफिशियंट, x4 चा कोइफिशियंट. सो Z मध्ये x1 चा कोइफिशियंट किती आहे बघा, 12, किंवा कॉस्ट म्हटला तरी चालेल. नेक्स्ट Z मध्ये x2 ची कॉस्ट किती आहे बघा, +16. नेक्स्ट Z मध्ये x3 ची कॉस्ट किती आहे, 0. नंतर Z मध्ये x4 ची कॉस्ट किती आहे, 0. ठीक आहे. लक्षात आलंय. CJ म्हणजे काय, Z मधले x1 x2 x3 x4 ची कॉस्ट किंवा कोइफिशियंट. ठीक आहे. कोइफिशियंट ऑफ Z. ओके. नेक्स्ट आता काय राहिलं, B म्हणजे काय घ्यायचंय, जे आपले दोन कंडिशन्स आहेत त्याच्या राईट हँड साइडला असणारे कॉन्स्टंट. मग पहिला कॉन्स्टंट काय आहे बघा, 120, आणि दुसऱ्या इक्वेशनच्या राईट हँड साइडला कुठला कॉन्स्टंट आहे, 80. ठीक आहे. लक्षात आलं हे व्यवस्थित बघा, CB XB B CJ आणि 4 व्हेरिएबल्स जे आपले Z मध्ये आहेत ते. त्यानंतर काय लिहायचं, XB म्हणजे काय, स्लॅक व्हेरिएबल जे आपण ऍड केलेत इनइक्वालिटी रिमूव्ह करण्यासाठी. CB म्हणजे काय, त्या स्लॅक व्हेरिएबलची कॉस्ट Z मध्ये असणारी. x3 ची कॉस्ट 0 आहे, x4 ची पण कॉस्ट काय 0 आहे, कॉस्ट किंवा कोइफिशियंट. ओके. नंतर CJ म्हणजे काय, Z मधले x1 x2 x3 x4 ची कॉस्ट किंवा कोइफिशियंट. आणि B म्हणजे काय, ज्या दिलेल्या इनइक्वालिटीचे जे दोन इक्वेशन आहेत त्याच्या राईट हँड साइडला असणारे कॉन्स्टंट 120 80. नेक्स्ट काय लिहिणार बघा, आता इथं फर्स्ट रो मध्ये x3 च्या रो मध्ये आपण काय लिहिणार, जे आपलं पहिले इक्वेशन आहे त्याच्यामधले x1 x2 x3 x4 चे कोइफिशियंट. बघा x1 चा कोइफिशियंट काय 10, नंतर x2 चा कोइफिशियंट बघा काय 20, नंतर x3 चा कोइफिशियंट इथं काही दिसत नाही म्हणजे काय 1, नंतर x4 चा कोइफिशियंट किती आहे 0. ठीक आहे. आता इथं काय लिहायचं असेल तुमच्या लक्षात आलं असेल, जे सेकंड इक्वेशन आहे त्याच्यामधले x1 x2 x3 x4 चे कोइफिशियंट. बघा सेकंड इक्वेशन मध्ये x1 चा कोइफिशियंट काय 8, x2 चा कोइफिशियंट पण काय +8, x3 चा कोइफिशियंट 0, आणि लास्ट x4 चा कोइफिशियंट इथं काही दिसत नाही म्हणजे 1 +1. ठीक आहे. विथ साइन लिहायचं. जर हा -8x2 असता तर मी इथं x2 च्या जागी काय लिहिलं असतं, -8. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, कोइफिशियंट विथ साइन लिहायचं. ओके. आता टेबल मध्ये नेक्स्ट काय कॅल्क्युलेट करायचं आहे, समेशन CB इंटू XI, याला आपण ZJ अज्युम करणार आहे. आता म्हणजे काय, CB आणि XI ची मल्टिप्लिकेशन करून जे नंबर्स येणार आहेत त्यांची ऍडिशन घ्यायची आहे. ओके. आणि त्याला ZJ म्हणायचं. हा आपला CB आणि हे सगळे 4 XI आहेत. मग पहिला काय करणार, CB x1 ला मल्टिप्लाय करणार. ओके. आणि जे काय येतील त्यांची ऍडिशन. ओके. बघा आता पहिला CB आहे 0, कोणाला मल्टिप्लाय करणार, त्याच्या करस्पॉन्डिंग x1 ला. पहिला कॉलम x1 घ्यायचा. 0 10 ला मल्टिप्लाय केलं तर काय येणार 0. ठीक आहे. हा ऍड करायचा कशामध्ये, नेक्स्ट CB काय, नेक्स्ट CB 0, हा कशाला मल्टिप्लाय करायचा, नेक्स्ट x1 ला. कोण आहे नेक्स्ट x1, 8. सो 0 × 8 म्हणजे परत काय येणार 0, आणि 0
आणि 0ची ॲडिशन घेतली तर काय मिळतं मला 0. लक्षात आलं. CB इंटू XI करून सम घ्यायची आहे. ठीक आहे. आता पुढं काय करणार. आता हे CB कोणाला मल्टिप्लाय करणार, X2 ला. ठीक आहे. हा म्हणजे पहिला काय करणार, 0 मल्टिप्लाय करणार कोणाला, 20 ला. 0 20 ला मल्टिप्लाय केलं तर काय येणार 0. हा ऍड करायचा. पुढचा CB X2 ला मल्टिप्लाय करा त्याच्या X2 ला. सो 0 इंटू 8 0. आणि यांची ऍडिशन घेतली तर परत काय मिळतं मला 0 मिळतं. ते ZJ च्या रो मध्ये लिहायचं. ठीक आहे. आता इनिशियल टेबल मध्ये ऑलवेज ZJ हे 0च येतात कारण CB ची कॉस्ट 0 असते. सो 0 इंटू एनिथिंग ऑलवेज 0 येतं आणि 0 0 मध्ये ऍड केलं तरी पण काय ना 0च येणार. ठीक आहे. ओके. आता X3 ला मल्टिप्लाय करूया. CB 0 इंटू 1 0 प्लस 0 इंटू 0 0 आणि 0 आणि 0 ची ऍडिशन घेतली तर काय ना 0. ठीक आहे. आता काय करूया, CB कशाला मल्टिप्लाय करूया, X4 ला मल्टिप्लाय करूया. सो 0 इंटू 0 म्हणजे 0 प्लस 0 इंटू 1 म्हणजे काय 0 आणि दोघांची ऍडिशन घेतली तर काय मिळणार 0. ठीक आहे. सो इनिशियल टेबल मध्ये लक्षात ठेवा ZJ हे 0च येतात. ठीक आहे. तर नेक्स्ट रो ZJ नंतर काय कॅल्क्युलेट करायचं, ZJ मायनस CJ म्हणजे हे जे काही ZJ आले ते CJ मधून सबट्रॅक्ट करायचे. CJ आपण कुठे लिहिले, टेबलच्या टॉपला लिहिलेत बघा. हे ZJ आणि हे CJ यांची सबट्रॅक्शन. मग पहिला ZJ मायनस CJ काय होतं बघा, 0 हा सबट्रॅक्ट करायचा त्याच्या करस्पॉन्डिंग CJ मधून काय येतो 12. सो 0 मायनस 12 म्हणजे किती -12. ठीक आहे. नेक्स्ट 0 त्याच्या करस्पॉन्डिंग CJ मधून सबट्रॅक्ट करा. सो 0 मायनस 16 म्हणजे किती -16. नंतर 0 मायनस 0 0 लास्टला 0 मायनस 0 0. ठीक आहे. सो ZJ मायनस CJ मिळाले. -12 -16 0 0. ठीक आहे. आता ही सिम्प्लेक्स मेथड म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, X1 आणि X2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बरोबर. म्हणजे हे जे आपले स्लॅक व्हेरिएबल्स आहेत ते इथून जाऊन इथं आपले बेसिक व्हेरिएबल X1 आणि X2 यायला पाहिजे तरच मला याचं ऑप्टिमल सोल्युशन मिळू शकतं. ठीक आहे. मग आता त्याच्यासाठी काय करायचं बघा, हे घालवायचे असतील इथले तर आपण पहिल्यांदा काय करायचं, सो ZJ मायनस CJ मधला मोस्ट निगेटिव्ह नंबर कुठला आहे चेक करा. ZJ मायनस CJ मध्ये मोस्ट निगेटिव्ह नंबर कुठला आहे, -12 का -16. सगळ्यात मोठा निगेटिव्ह नंबर कुठला आहे, -16. ठीक आहे. सो याचा जो व्हेरिएबल असेल त्याला आत घ्यायचं. लक्षात ठेवा व्यवस्थित. परत एकदा सांगतो, ZJ मायनस CJ मध्ये मोस्ट निगेटिव्ह नंबर कोण आहे बघा, त्याचा जो व्हेरिएबल असेल त्याला आतमध्ये घ्यायचं. आता -16 हा मोस्ट निगेटिव्ह आणि याचा व्हेरिएबल कुठला आहे वरती, कुठला आहे X2. सो नेक्स्ट टेबल मध्ये आता आपला X2 हा व्हेरिएबल इथं XB च्या जागी येणार. मग आता हा जर आत येत असेल तर मग एक कोणतरी बाहेर जाणार, X3 आणि X4 मधला कोणतरी बाहेर जायला पाहिजे तरच X2 ची जागा इथं होणार आहे. मग आता तो बाहेर जाणारा व्हेरिएबल शोधायचा असेल तर काय करायचं, काय कॅल्क्युलेट करायचं, काय कॅल्क्युलेट करायचं, मिनिमम रेशो. आता हा मिनिमम रेशो कोणाचा घ्यायचा त्याचा पण फॉर्म्युला आहे, B डिवायडेड बाय आत आलेला व्हेरिएबल. आत कोण आलाय X2. ठीक आहे. सो बाहेर जाणारा व्हेरिएबल कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण काय शोधणार, मिनिमम रेशो कोणाचा, B डिवायडेड बाय जो व्हेरिएबल आत आलाय तो कोण आलाय X2. ठीक आहे. मग कॅल्क्युलेट करूया. B बघा काय 120, हा कोणाला डिवाइड करणार, त्याच्या करस्पॉन्डिंग X2 ला, B डिवायडेड बाय X2. सो 120 डिवायडेड बाय त्याचा X2 20 आणि 120 डिवाइड बाय 20 म्हणजे किती येतं 6. ठीक आहे. पुढचा B बाय X2 कॅल्क्युलेट करूया. आता B काय आहे बघा 80, कोणाला डिवाइड करणार, त्याच्या करस्पॉन्डिंग X2 ला जो आत आलाय तो कोण आहे 8. 80 डिवायडेड बाय 8 म्हणजे किती 10. ठीक आहे. लक्षात आलंय. मिनिमम रेशो कोणाचा कॅल्क्युलेट करायचा आहे, B ला डिवाइड करायचा आहे जो व्हेरिएबल आत आलाय त्याच्या नंबर्सनी. ठीक आहे. ठीक आहे. आता मिळालं. मग आता काय फाइंड आउट करायचंय मला, यातला मिनिमम रेशो कुठला आहे, 6 मिनिमम आहे का 10 मिनिमम आहे.
ऑब्विसली कुठला नंबर मिनिमम आहे 6. मग हा जो असेल याचा जो व्हेरिएबल असेल 6चा जो व्हेरिएबल असेल तो काय करणार बाहेर जाणार. मग या 6चा व्हेरिएबल कुठे आहे बघा लेफ्टला चेक करायचं. कोणता आहे 6चा व्हेरिएबल x3 म्हणजे बाहेर कोण जाणार x3. सो नेक्स्ट टेबल मध्ये आपला x2 आत येणार आणि त्याच्या जागी x3 बाहेर जाणार. ठीक आहे लक्षात आलंय पहिला टेबल कसा प्रिपेअर करायचा आहे. ओके अजून महत्वाचं राहिलंय आता बघा एंटर केलेला व्हेरिएबल जो आहे तो आणि बाहेर गेलेला जो व्हेरिएबल आहे कोण आहे x3 यांच्या इंटरसेक्शन मध्ये आपल्याला एक नंबर मिळतो. कुठला नंबर मिळतोय आता इंटरसेक्शन मध्ये क्लिअरली दिसते मला. आत येणारा व्हेरिएबल आणि बाहेर जाणारा व्हेरिएबल याच्यामध्ये इंटरसेक्शन मध्ये एक नंबर मिळतो. तो जो नंबर आहे त्याला आपण काय म्हणतो की इलेमेंट म्हणतो आणि हा खूप महत्वाचा इलेमेंट आहे पुढचा टेबल प्रिपेअर करण्यासाठी. ठीक आहे लक्षात आलंय कसा आला हा की इलेमेंट. आत आलेला जो व्हेरिएबल आहे ओके कोण आत आलाय x2 त्याचा कॉलम आणि बाहेर गेलेला जो व्हेरिएबल आहे कोण आहे बाहेर गेलेला व्हेरिएबल 6चा x3 त्याचा रो यांच्या इंटरसेक्शन मध्ये जो इलेमेंट येतोय तो आपला काय असणार आहे की इलेमेंट असणार आहे. याचा यूज करून आपण पुढचा टेबल प्रिपेअर करतोय. ठीक आहे सो आता आपण सेकंड टेबल प्रिपेअर करूया. परत आपले जे व्हेरिएबल्स आहेत ते आहे तसेच लिहिणार. पहिला काय लिहिणार CB नंतर XB नंतर B CJ नंतर आपले 4 व्हेरिएबल्स x1 x2 x3 x4. ठीक आहे आता बघा पहिला काय लिहितो आपण XB. आता टेबल 1 मुळे काय झालंय बघा x3 बाहेर गेलाय XB मधला x3 बाहेर गेलाय आणि त्याच्या जागी काय आणलंय x2. मग लिहिताना आता इथं पहिल्यांदा काय लिहिणार x2 x3 च्या जागी काय लिहायचं x2 कारण x2 काय गेलाय बाहेर गेलाय आणि आत कोण आलंय x2 आलाय. x3 बाहेर गेला आणि आतमध्ये कोण आला x2 पुढं x4 आहे त्याचा. ठीक आहे नंतर x2 ची कॉस्ट z मध्ये काय आहे बघा x2 ची z मध्ये कॉस्ट काय आहे 16 आणि x4 ची कॉस्ट आपल्याला ऑलरेडी माहिती आहे काय x4 ची कॉस्ट 0. ठीक आहे नेक्स्ट CJ म्हणजे माहिती आहे z मधले कोएफिशिएंट 12 16 0 0 हे काय बदलत नाही. CJ प्रत्येक टेबल मध्ये तेच राहणार कोएफिशिएंट z चे 12 16 0 0. ठीक आहे नेक्स्ट आता काय करायचं बघा आता हे महत्वाचा 2 रो आहेत. मग आता पहिला काय करायचं आता जो की इलेमेंट आलाय कुठला की इलेमेंट आहे 20 त्याला 1 करायचं. की इलेमेंट जो ज्या रो मध्ये आहे तो आता रो आपण सोडवणार. त्यातल्या की इलेमेंटला काय करायचं 1 करायचं. तर मग की इलेमेंटला जर 1 करायचं असेल की इलेमेंट काय आपला 20 आहे याला जर 1 करायचं असेल तर याला कशाने डिवाइड करायला पाहिजे सेम त्याच नंबरने म्हणजे 20 ने. ठीक आहे 20 ला 20 ने डिवाइड केलं तर काय मिळतं 1 करतं. सो हा की इलेमेंट ज्या रो मध्ये आहे त्या प्रत्येक इलेमेंटला आता 20 ने डिवाइड करायचं आणि जो काही रो आपल्याला नवीन मिळेल तो तिथं लिहायचा. आता हा की इलेमेंट फर्स्ट रो मध्ये इथे आहे म्हणजे इथं आपण सगळे कॅल्क्युलेशन्स लिहिणार. हा मग बघा पहिला काय करणार 120 ला 20 ने डिवाइड केलं किती येतं 120 डिवाइड बाय 20 म्हणजे 6. ठीक आहे नेक्स्ट आता कोणाला डिवाइड करायचं 10 ला 20 ने डिवाइड करायचं. की इलेमेंटचा जो रो आहे त्या प्रत्येक इलेमेंटला 20 ने डिवाइड करायचं 10 बाय 20 म्हणजे 0 0 गेला काय येणार 1 बाय 2. नेक्स्ट परत इथं की इलेमेंटला 20 ने डिवाइड केलं म्हणजे काय येणार 20 अपॉन 20 1. ठीक आहे की इलेमेंट 1 करायचा असतो. ओके नेक्स्ट 1 ला 20 ने डिवाइड केलं भाग जात नाही कशाने म्हणजे 1 अपॉन 20 आणि लास्ट 0 ला 20 ने डिवाइड केलं 0 अपॉन 20 म्हणजे काय असणार 0. लक्षात आलं. न्यू लाईन कशी लिहायची जो काही की इलेमेंट आहे त्याला 1 करायचा. मग 1 करायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे 20 ने डिवाइड करायला पाहिजे. मग की इलेमेंटचा जो काही रो आहे त्यातल्या प्रत्येक इलेमेंटला 20 ने डिवाइड करा. जो रो मिळेल तो न्यू रो असेल. ठीक आहे हा नेक्स्ट स्टेप आता काय करायचं की इलेमेंट 1 केला
हा, आता त्याच्या खाली जो आहे की इलेमेंटच्या खाली जो आहे इलेमेंट कोणता आहे 8, त्याला 0 करायचं. ओके, लक्षात ठेवा की इलेमेंट 1 करायचा, त्याच्या खाली किंवा वरती जो काही इलेमेंट असेल त्याला 0 करायचा. आता की इलेमेंटच्या खाली 8 आहे, सो आपल्याला याला 0 करायचं आहे. ओके, मग आता याचे कॅल्क्युलेशन्स बघा, व्यवस्थित लिहायचं. आता या 8 ला मला 0 करायचं आहे, सो हा आपला ओल्ड रो आहे किंवा ओल्ड लाईन आहे, ती पहिल्यांदा लिहून घेऊया. ओल्ड लाईन मधले इलेमेंट्स काय आहेत बघा, 80, 8, 8, 0 आणि लास्टला काय 1. ठीक आहे. हा, लक्षात ठेवा की इलेमेंटच्या खालच्या इलेमेंटला 0 करायचं असेल तर तो जी काही लाईन असेल त्याला ओल्ड लाईन म्हणायचं. आणि आता कोणाला 0 करायचं आहे, 20च्या खाली जो 8 आहे त्याला हायलाइट करतो मी. 8 कुठल्या नंबरचा आहे बघा, दुसऱ्या नाही तिसऱ्या नंबरचा. सो याला आपल्याला काय करायचं आहे, 0 करायचं आहे. कशाचा यूज करून 0 करायचा, जी न्यू लाईन आले म्हणजे की इलेमेंटला 1 केल्यानंतर जी लाईन आले त्याचा यूज करून 0 करायचा. हा, मग की इलेमेंटला 1 केल्यानंतर आलेली लाईन काय इथे बघा, त्याचे इलेमेंट न्यू लाईन म्हणतो आपण त्याला. काय आले इलेमेंट 6, नंतर 1/2, नंतर 1, नंतर 1/20 आणि नंतर 0. ठीक आहे, लक्षात आलं ना. ओल्ड लाईन म्हणजे काय की इलेमेंटच्या खालचा जो इलेमेंट आहे त्याला 0 करायचा आहे, त्याची जी लाईन आहे ती म्हणजे ओल्ड लाईन, त्याचे इलेमेंट लिहून घ्यायचं. आणि ज्याला 0 करायचं आहे त्याला हायलाइट करा. कशाचा यूज करून 0 करायचा, जी आपली नवीन लाईन आली म्हणजे काय की इलेमेंटला 1 केल्यानंतर आलेली लाईन त्याचा यूज करून 0 करायचं. मग त्याचे एलिमेंट लिहायचे 6, 1/2, 1, 1/20, 0. ठीक आहे. आता आपल्या एलिमेंट 8 ला 0 करायचं, सिंपल आहे. 8 ला 0 करायचं, काय करायला पाहिजे, इथं पण 8 आला तर आपण त्याची सबट्रॅक्शन घेऊन आन्सर 0 करू शकतो. आता हा 8 आहे आणि हा 1 आहे, मग याला जर 8 करायचं असेल, याची जर व्हॅल्यू आपल्याला 8 आणायची असेल तर याला कशाने मल्टिप्लाय करायला पाहिजे, 8 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. आता बघा याची आणि याची दोघांची पण व्हॅल्यू काय झाली, सेम झाली. सो 8 न मल्टिप्लाय केले तर थ्रू आउट सगळ्या इलेमेंटला 8 न मल्टिप्लाय करायचं. जे पण ऑपरेशन्स तुम्ही करणार आहात या हायलाइट केलेल्या एलिमेंटवर ते सगळीकडे अप्लाय करायचे. सो 8 न मल्टिप्लाय केलं तर सगळीकडे 8 ने मल्टिप्लाय करायचं, सगळ्या एलिमेंट्सना 8 ने मल्टिप्लाय करायचं. मग आता याचं 8 आणि 8 इंटू 1 यांची ऍडिशन घेतली तर 0 येणार का सबट्रॅक्शन घेतली तर 0 येणार, सरळ सरळ आहे. दोघांची वजाबाकी करायला पाहिजे तरच आन्सर काय येणार, 0 येणार. मग जे काही आपण ऑपरेशन इथे अप्लाय करतो ते सगळीकडे अप्लाय करायचं, सगळीकडे काय करणार, सबट्रॅक्शन घेणार. ठीक आहे. मग आता कॅल्क्युलेशन्स करूया. 80 मायनस 8 इंटू 6 म्हणजे काय 48. 80 मायनस 48 तोंडी जमत नसेल कॅल्क्युलेटरवर डायरेक्ट टाईप करा, आन्सर येते. 80 मायनस 8 इंटू 6 केला तर काय ना 32. 80 मायनस 48 म्हणजे काय 32. ठीक आहे. नेक्स्ट आता काय करायचं, 8 मायनस 8 इंटू 1/2 म्हणजे इथं 2चा भाग जातो बघा, बेचो काट म्हणजे 8 मायनस 4 किती येणार 4. तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेटरवर टाईप करा, डोकं चालवू नका जास्त. 8 मायनस 8 0. ठीक आहे. नेक्स्ट इथं 2चा भाग जातो का 4चा, 4चा भाग जातो, 4 2 8, 4 पंचे 20. ठीक आहे. आणि 0 मधून काही ऍड करा, सबट्रॅक्ट करा, सेम नंबरच मिळणार. म्हणजे मला काय मिळणार -2/5. ठीक आहे. आणि लास्ट 8 इंटू 0 म्हणजे काय 0 आणि 1 मायनस 0 म्हणजे काय 1. ठीक आहे, लक्षात आलं. हे इलिमेंट कसे लिहायचे. ठीक आहे. आता जे आलंय 0 केल्यानंतर आलेले जे इलिमेंट आहेत ते या सेकंड लाईन मध्ये लिहायचे. मग काय आला बघा, पहिला 32 इथं बीच्या जागी 32, नंतर 4, नंतर 0. ओके, की इलिमेंटच्या खालचा इलिमेंट 0 झाला, नंतर -2/5 आणि लास्ट 1. ठीक आहे, लक्षात आलं. हे न्यू लाईन कशी लिहायची आणि न्यू लाईन मध्ये जो की इलिमेंट आहे त्याच्या खालचा इलिमेंट 0 करून जे काही इलिमेंट येतील ते इथं लिहायचे. ठीक आहे. ओके, आता पुढचं तुम्हाला माहिती आहे काय असणार आहे पुढचं कॅल्क्युलेशन, सीबी इंटू एक्स आय म्हणजे झेड जे कॅल्क्युलेट करायचा. कसा कॅल्क्युलेट करायचा, सीबी का आहे प्रत्येक एक्स आय ला मल्टिप्लाय करायचं आणि त्यांची ऍडिशन. आता पहिला काय करूया, सीबी आपण x1 ला मल्टिप्लाय करूया. मग पहिला काय करणार 16 कोणाला मल्टिप्लाय करणार 1/2 ला. मग 16 जर 1/2 ला मल्टिप्लाय केलं तर काय येणार 8 येणार.
2चा भाग जातो, 2 16. ठीक आहे, आता हे ऍड करायचं कशामध्ये, पुढचा CB त्याच्या करस्पॉन्डिंग x1 ला मल्टिप्लाय करा. म्हणजे 0 × 4 किती 0. आणि याची जर ऍडिशन घेतली 8 + 0 तर किती येतं 8. तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेटरमध्ये टाईप करू शकता. कसं टाईप करणार, 16 इंटू कोणाला मल्टिप्लाय करणार आहे 1/2 ला, प्लस नेक्स्ट CB जो काय असेल तो 0 कोणाला मल्टिप्लाय करणार 4 ला. हे जर तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला डायरेक्ट कॅल्क्युलेटरमध्ये आन्सर मिळतंय 8. ठीक, आणि ते तिथं ZJ जागी लिहायचं. पुढे आता पुढचं कॅल्क्युलेशन करूया. आता काय करणार आपण, CB कोणाला मल्टिप्लाय करणार x2 कॉलमला. ठीक आहे, मग बघा 16 × 1 म्हणजे काय 16, प्लस नेक्स्ट CB x2 ला मल्टिप्लाय करा, 0 × 0 म्हणजे काय 0. आणि 16 + 0 ची ऍडिशन किती येणार आहे 16. 16 आणि 0 ची ऍडिशन किती 16. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा x3 ला मल्टिप्लाय करूया आता CB. ओके, काय येणार बघा 16 × 1/20. 16 × 1/20. इथं भाग जातोय बघा, कितीचा भाग जातोय 4चा भाग जातोय, प्लस 0 त्याच्या करस्पॉन्डिंग x2 ला मल्टिप्लाय करा, 0 × -2/5. आता 0 न कशालाही मल्टिप्लाय केल्यावर मला माहिती आहे काय आन्सर येणार आहे 0 येणार आहे. ठीक आहे, सो हा 0 झालाय. फक्त हे सोडवा, बाकी तिथे जातोय 4चा, 4 × 16, 4 × 5 20. ठीक आहे, आणि हा 0 झाला. सो 4/5 + 0 म्हणजे काय येणार इथं ZJ 4/5. ओके, कॅल्क्युलेशन तोंडी करा किंवा कॅल्क्युलेटर यूज करा. आता लास्ट 16 आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट xi ला म्हणजे x4 ला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 16 × 0, 0 प्लस 0 त्याच्या करस्पॉन्डिंग x4 ला मल्टिप्लाय करा, 0 × 1 म्हणजे काय 0. आणि दोघांची ऍडिशन घेतली तर आन्सर काय ना 0. ठीक आहे, सो ZJ मिळाले टेबल 2 चे. आता काय कॅल्क्युलेट करायचं, ZJ मधून आपण काय करणार CJ सबट्रॅक्ट करणार. मग बघा, सो आता ZJ आहे 8, हा सबट्रॅक्ट करणार त्याच्या करस्पॉन्डिंग CJ मधून. काय त्याचा करस्पॉन्डिंग CJ 12. ओके, 8 - 12 म्हणजे किती -4. ठीक आहे, नेक्स्ट ZJ आहे 16, हा सबट्रॅक्ट करणार त्याच्या CJ मधून. काय त्याचा CJ 16, सो 16 - 16 म्हणजे किती 0. नेक्स्ट ZJ आहे 4/5, हा सबट्रॅक्ट करणार कशामधून त्याच्या CJ मधून. काय त्याचा CJ 0, सो 4/5 - 0 म्हणजे काय 4/5. आणि लास्ट 0 - 0 किती 0. ठीक आहे, ओके. सो टेबल 2 पण आपण प्रिपेअर केला. आता काय करायचं, आता परत शोधायचं. काय शोधायचं, मोस्ट निगेटिव्ह नंबर ZJ - CJ मध्ये कोण आहे. कुठला आहे बघा, मोस्ट निगेटिव्ह एकच आहे, कोण आहे -4. बाकी सगळे पॉझिटिव्ह आहेत. सो मोस्ट निगेटिव्ह नंबर कुठला आहे -4. म्हणजे काय होणार, याचा जो व्हेरिएबल असेल तो एंटर करणार. मग -4 चा व्हेरिएबल कोण आहे बघा x1, हा एंटर करणार x2 किंवा x4 च्या जागी. ठीक आहे, आता बाहेर कोणतरी जाणार, हा x1 आत येतोय म्हणजे कोणतरी बाहेर जायला पाहिजे. मग ते कसं कॅल्क्युलेट करायचं, मिनिमम रेशो शोधून. मग मिनिमम रेशो कोणाचा घ्यायचा म्हणून मी सांगितलंय B. कशाने डिवाइड करायचं, जो आत आलाय त्याने. कोण आत आलाय x1. ठीक आहे, एंटर कोण केलाय x1, यानं डिवाइड करायचं B ला. ठीक आहे, मग बघूया आता. B आपला 6 आहे. ओके, याला डिवाइड करणार त्याच्या x1 नं. 6 चा x1 कोण आहे 1/2. मग आपण 8वी मध्ये बघितलंय बघा, जर डिनॉमिनेटर मध्ये फ्रॅक्शन येत असेल तर आपण काय करतो, तो रिव्हर्स मल्टिप्लाय करतो. म्हणजे 1/2 चं काय होणार 2/1. ओके, मग पहिल्या B/x1 चा आन्सर काय येतं 6 × 2. मी लिहिलं 1/2 डिवाइड करतो. डिनॉमिनेटर मध्ये जर फ्रॅक्शन आलं तर रिव्हर्स मल्टिप्लाय करायचं. 1/2 चं काय होणार 2/1. सो 6 × 2 म्हणजे किती 12. ठीक आहे, नेक्स्ट B/x1 कॅल्क्युलेट करूया. आता B काय बघा 32. तर ह्याला कशाने डिवाइड करणार, याच्या x1 ने. कोण आहे 4. सो 32 डिवायडेड बाय x1 आहे 4. मग 32 डिवाइड बाय 4 म्हणजे किती 8. ठीक आहे, सो मिनिमम रेशो मिळाले. मग आता बघा यातली मिनिमम व्हॅल्यू कुठली आहे, 12 आणि 8 मध्ये मिनिमम व्हॅल्यू कुठली आहे 8.
म्हणजे याचा जो काही व्हेरिएबल असेल तो एक्झिट होणार. मग 8 चा व्हेरिएबल कोण आहे बघा त्या रो मध्ये, x4. ठीक आहे. सो नेक्स्ट टेबल मध्ये कोण आत येणार, x1 आत येणार आणि बाहेर कोण जाणार, x4. म्हणजे नेक्स्ट टेबल मध्ये आपण x4 च्या जागी कोण लिहिणार, x1 लिहिणार. ठीक आहे. ओके. आता की एलिमेंट कसा शोधतो आपण, आत आलेला व्हेरिएबल त्याचा कॉलम आणि बाहेर गेलेला व्हेरिएबल, कोण बाहेर गेला, x4, त्याचा रो. ठीक आहे. यांच्या इंटरसेक्शन मध्ये जो एलिमेंट येतो तो आपला की एलिमेंट असतो. मग या दोघांच्या इंटरसेक्शन मध्ये कुठला एलिमेंट येतोय, 4. सो हा आपला की एलिमेंट आहे. याचा यूज करून आपण तिसरा टेबल प्रिपेअर करणार आहे. ठीक आहे. सो टेबल 3 परत आपण सेम लिहूया, CB, नंतर XB, नंतर B, नंतर CJ, नंतर आपले चारही व्हेरिएबल x1, x2, x3, x4. ठीक आहे. आता काय लिहिणार, XB. x2 आहे तसा, हा काही बदललेला नाही. x2 बदललाय कोण, x4 बाहेर गेलाय आणि त्याच्या जागी आत कोण आलाय, x1. म्हणजे x4 च्या जागी काय लिहिणार मी आता, x1. ठीक आहे. आता त्यानंतर त्यांची कॉस्ट, x2 ची कॉस्ट काय आहे बघा, z मध्ये 16 आणि x1 ची कॉस्ट काय आहे बघा, z मध्ये 12. ठीक आहे. आता काय करायचं, आता आपण की एलिमेंट यूज करून पहिल्यांदा नवीन लाईन लिहिणार. मग आता हा की एलिमेंट कुठल्या लाईन मध्ये आहे बघा, सेकंड लाईन मध्ये. त्यामुळे जे काय आन्सर लिहाल ते तुम्ही सेकंड लाईन मध्ये लिहायचं. मग काय करायचं असतं आपल्याला, जो काही की एलिमेंट आहे त्याला 1 करायचं असतं. मग आता आपला की एलिमेंट काय, 4 आहे. मग हा जर 1 करायचा असेल तर त्या पूर्ण लाईनला कशाने डिवाइड करणार मी, 4 ने. ओके. जो की एलिमेंट आहे त्यानंच डिवाइड करायचा. आपल्याला आन्सर काय मिळणार, 1. की एलिमेंट 1 करायचा असतो. मग की एलिमेंट ज्या लाईन मध्ये त्या लाईन मधल्या प्रत्येक एलिमेंटला आता आपण काय करणार, 4 ने डिवाइड करणार. मग काय तर बघा, 32 डिवाइड बाय 4. ज्या लाईन मध्ये त्या लाईन मध्येच आन्सर लिहा, सेकंड लाईन मध्ये. सो 32 डिवाइड बाय 4 म्हणजे 8. ओके. नेक्स्ट 4 डिवाइड बाय 4 म्हणजे काय, 1. 0 डिवाइड बाय 4 म्हणजे काय, 0 ला कशाने डिवाइड करा, आन्सर काय येतं, 0च येतं. ठीक आहे. नंतर -2/5 ला आता 4 ने डिवाइड करायचं. हे जरा कॅल्क्युलेशन व्यवस्थित करूया. इथं तुम्हाला सिम्प्लिफाय करून दाखवतो. कॅल्क्युलेटर मध्ये टाईप केलं तर डायरेक्ट आन्सर येईल. -2/5 ला आपण डिवाइड बाय 4 करणार आहे किंवा रिव्हर्स मल्टिप्लाय करा. 4/1 चा रिव्हर्स मल्टिप्लाय म्हणजे काय, 1/4. ओके. लक्षात ठेवा. आता काय जातो, 2 चा भाग जातो, बे की बे, बे दुने 4. म्हणजे काय आलं, -1 न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला काय येणार, 5 × 2 10. ठीक आहे. सो -2/5 ला 4 ने डिवाइड केलं तर काय मिळतं, -1/10. आणि लास्ट 1 ला 4 ने डिवाइड करा, काय येणार, 1/4. ठीक आहे. सो की एलिमेंट जो काही होता त्याला आपण काय केलं, 1 केलं. कसं केलं, 4 ने डिवाइड केलं. की एलिमेंट जो काही आहे त्यानं डिवाइड करायचं. ओके. आता आपल्याला नवीन लाईन मिळालेली आहे. नेक्स्ट स्टेपला काय करायचं असतं, की एलिमेंटच्या वरती, आता हा सेकंड लाईनला आलाय त्यामुळे त्याच्या वरचा जो एलिमेंट असेल त्याला 0 करायचा. सो की एलिमेंटच्या वरती जो एलिमेंट आहे आता त्याला 0 करायचा आहे. म्हणजे कोणाला 0 करायचा आहे, 1/2 ला आपल्याला 0 करायचा आहे. मग हा 1/2 कुठे आहे, फर्स्ट लाईन मध्ये आहे. म्हणजे ही ओल्ड लाईन आहे, ती लिहून घेऊया. ओल्ड लाईन मधले एलिमेंट 6, 1/2, 1, नंतर काय 1/20, नंतर 0. यातल्या कोणाला 0 करायचं आहे आपल्याला, 4 च्या वरती जो आहे, की एलिमेंटच्या वरती जो आहे त्याला, कोण आहे तो, 1/2. याला आपल्याला 0 करायचा आहे. कशाचा यूज करून, न्यू लाईनचा. न्यू लाईन म्हणजे काय, की एलिमेंटला 1 केल्यानंतर आलेली लाईन. काय ती, 8, 1, नंतर 0, नंतर -1/10 आणि शेवटी 1/4. ठीक आहे. आता या 1/2 ला आपल्याला 0 करायचा. कधी 0 होणार, जर याची पण व्हॅल्यू 1/2 असेल तर. मग याची व्हॅल्यू जर 1/2 करायची असेल तर आपल्याला काय करायला लागेल, 1/2 ने मल्टिप्लाय करायला लागेल. सिंपल आहे. जो नंबर आहे त्यानेच मल्टिप्लाय करा. 1/2 व्हॅल्यू आहे ना, 1/2 नच मल्टिप्लाय. इथं काय होतं, 8 होतं. सो 8 नच मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. मग आता हे सगळीकडे फॉलो करायचं. प्रत्येक एलिमेंटला 1/2 ने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे.
मग आता यांची ऍडिशन घेतल्यावर 0 येणार का सबट्रॅक्शन? कॉमन सेन्स आहे, हा पण प्लस आहे, हा पण प्लस आहे, मग कॅन्सल कधी होणार? सबट्रॅक्शन घेतलं तर. ठीक आहे. सो 1/2 मायनस 1/2 किती झालं? 0. सो सगळीकडे आपण आता सबट्रॅक्शन फॉलो करूया. ओके, आता कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित करा कॅल्क्युलेटर वापरून. सो इथं बघा, पहिला 2चा भाग जातोय 2×8 म्हणजे काय आलं? 6 मायनस 1 × 4 म्हणजे 4. 6 मायनस 4 म्हणजे किती? 2. हा 1/2 मायनस 1/2 0. नेक्स्ट 1/2 × 0 म्हणजे 0. ठीक आहे. आणि 1 मायनस 0 म्हणजे किती असतं? 1. ठीक आहे. आता नेक्स्ट हे केअरफुली सोडवा. 1/20 मायनस 1/2 × मायनस 1/10. आता हे मी तोंडी सोडवतो बघा. पहिला साईनचं मल्टिप्लिकेशन करतो. मायनस मायनस काय होणार? प्लस. 1 × 1 1. हां, आता राहिलं काय? 2 × 10 म्हणजे काय? 20. ओके. आता काय आलं? 1/20 प्लस 1/20. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे काय करणार? न्यूमरेटरची ऍडिशन. 1 + 1 2 डिवायडेड बाय किती? 20. दोन फ्रॅक्शनची ऍडिशन असेल आणि त्यांचा डिनॉमिनेटर सेम असेल तर काय करतो आपण? न्यूमरेटरची ऍडिशन. सो 1 + 1 2, डिनॉमिनेटर आहे तो 20. परत हे भाग जातं कितीचा? 2चा. 2 के 2 आणि बेंदा. सो किती आला आन्सर? 1/10. ठीक आहे. तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेटरवर टाईप करू शकता. आणि लास्ट हा 0 आहे, सो नाही लिहिलं चालेल. मायनस 1 × 1 म्हणजे किती? 1. आणि डिवायडेड बाय 2 × 4 म्हणजे किती? 8. ठीक आहे. सो 0 मायनस 1/8 म्हणजे काय येणार? मायनस 1/8. सो आता हे कुठं लिहायचं? या पहिल्या लाईन मध्ये. काय लिहिणार मी आता? 2 नंतर 0 नंतर 1 नंतर 1/10 आणि शेवटी मायनस 1/8. ठीक आहे. ओके. सो आता आपल्याला टेबल मिळाला. आता काय करणार आपण? काय कॅल्क्युलेट करणार? सीबी आणि एक्सआय ची मल्टिप्लिकेशन घेऊन ऍडिशन करणार आणि त्याला आपण काय म्हणतो? झेडचे. ठीक आहे. पहिला आता बघा, सीबी कोणाला मल्टिप्लाय करणार? x1 कॉलमला. पहिला सीबी काय? 16. कोणाला मल्टिप्लाय करणार? 0 ला. सो 16 × 0 0 प्लस आता काय करायचं? नेक्स्ट सीबी 12 कोणाला मल्टिप्लाय करणार? x1 मधल्या 1 ला. त्याच्या करस्पॉन्डिंग एलिमेंटलाच मल्टिप्लाय करायचं. सीबी x1 ला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. त्यांची ऍडिशन. सो 12 × 1 म्हणजे किती? 12. सो 0 + 12 म्हणजे आपल्याला पहिला झेड काय मिळणार? 12. ठीक आहे. तर नेक्स्ट आता सीबी काय करणार आपण? कोणाला मल्टिप्लाय करणार? x2 कॉलमला. पहिला कोण करणार? 16 कोणाला मल्टिप्लाय करणार? 1 ला. 16 × 1 म्हणजे किती? 16 प्लस 12 कोणाला मल्टिप्लाय करणार? 0 ला. 12 × 0 म्हणजे काय? 0. आणि यांची ऍडिशन घेतली. 16 + 0 म्हणजे किती? 16. ओके. नेक्स्ट आता x3 कॉलमला मल्टिप्लाय करूया. सो 16 × 1/10. 16 × 1/10 आता करायचं आहे. तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेटर वापरा, सिंपल पडेल. मी इथे लिहितो व्यवस्थित बघा. आता 16 ला मल्टिप्लाय करतोय 1/10 आणि ऍड करणार दुसऱ्या सीबी एक्सआय मध्ये. नंतर काय करणार? 12 मल्टिप्लाय करणार मायनस 1/10. 12 × मायनस 1/10. ठीक आहे. तर जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल दोघांचा पण डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे काय होणार? न्यूमरेटरची ऍडिशन असेल तर ऍडिशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन. काय ते बघा, 16 × 1 16 आणि 12 × -1 म्हणजे काय? -12. आणि 16 - 12 म्हणजे किती? 4. बरोबर ना? आणि डिवाइड बाय 10. आणि 4 ला परत भाग जातो 4/10 ला. 2 चा 2 2 जा 4 2 5 जा 10. ठीक आहे. सो नेक्स्ट झेड जे काय आला? 2/5. हे तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये केलं तर विदिन अ सेकंड येते. ठीक आहे. आता लास्ट x4 ला मल्टिप्लाय करूया. जो काही सीबी आहे तो x4 ला मल्टिप्लाय करूया. हा पहिला 16 मल्टिप्लाय केला -1/8 ला. तर 8 चा भाग जाते बघा. 8 2 जा 16 म्हणजे काय येणार? -2 प्लस 12 मल्टिप्लाय करणार 1/4 ला. मग परत 4 आपण इथं मल्टिपल आहे 3 चा. सो 4 3 जा 12 म्हणजे काय येणार? -2
प्लस 3 किती 1. ठीक आहे. सो सगळे ZJ आपल्याला मिळाले. आता काय कॅल्क्युलेट करायचं असतं ZJ नंतर हे जे काही ZJ आले ते सबट्रॅक्ट करायचे CJ मधून. ठीक आहे. आता काय येणार बघा, पहिला ZJ मायनस CJ 12 मायनस 12 0. नेक्स्ट 16 मायनस 16 0. नंतर 2/5 मायनस 0. 2/5 मधून 0 सबट्रॅक्ट केला तर आन्सर काय येणार 2/5. आणि लास्ट 1 मायनस 0. 1 मधून 0 सबट्रॅक्ट केला तरी पण काय मिळणार 1च मिळणार आहे. ठीक आहे. आता बघा सगळे ZJ मायनस CJ काय आले पॉझिटिव्ह आले. मग ज्या वेळी पण आपले ZJ मायनस CJ सगळे पॉझिटिव्ह येतील त्यावेळी आपण प्रोसेस थांबवणार, त्याच्या पुढे टेबल आपण प्रिपेअर करणार नाही. सो इथे काय झालं सगळे ZJ मायनस CJ काय आले पॉझिटिव्ह आलेले आहेत. म्हणजे आपल्याला आता आपलं ऑप्टिमल सोल्युशन मिळालेलं आहे. म्हणजे x1 आणि x2 चे व्हॅल्यू मिळालेले आहेत ज्या आपल्याला फंक्शनचं मॅक्झिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून देतील. ठीक आहे. कधीपर्यंत प्रोसेस करायची आहे लक्षात आलं ना, जोपर्यंत ZJ मायनस CJ पॉझिटिव्ह येत नाही तोपर्यंत आपण ही प्रोसिजर करणार. सगळे ZJ मायनस CJ पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे. एक जरी निगेटिव्ह आला तर आपण मागच्या टेबल सारखं करायचं, त्याचा जो व्हेरिएबल असेल त्याला आत घ्या, मिनिमम रेशो फाइंड आउट करा, जो मिनिमम नंबर असेल त्याच्या व्हेरिएबलला बाहेर घालवा, परत टेबल प्रिपेअर करा की एलिमेंटचा यूज करून. ठीक आहे. ओके. आता सगळे ZJ मायनस CJ पॉझिटिव्ह आले म्हणजे मी प्रोसिजर थांबवणार. मग आता मला x1 आणि x2 ची व्हॅल्यू काय मिळाली बघा इथं बघा. x1 च्या समोर जो b आहे ती त्याची व्हॅल्यू. सो x1 ची व्हॅल्यू काय आली 8 आणि x2 ची व्हॅल्यू x2 च्या समोर जो b असेल त्याची, x2 च्या समोर कोण आहे 2. सो मला x2 ची व्हॅल्यू काय मिळाली 2 मिळाली. सो हे आपलं ऑप्टिमल सोल्युशन आहे. x1 ची व्हॅल्यू 8, x2 ची व्हॅल्यू 2. आता काय करायचं ही व्हॅल्यू कुठे सबस्टिट्यूट करायची आहे आपल्याला Z मध्ये. का? कारण मला काय पाहिजे मॅक्झिमम व्हॅल्यू पाहिजे Z ची. सो मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ Z जर कॅल्क्युलेट करायची असेल तर त्या Z मध्ये सबस्टिट्यूट करायच्या जे आपण फाइंड आउट केले. सो Z इक्वल टू 12 इंटू x1 ची व्हॅल्यू काय आली 8 प्लस 16 इंटू x2 ची व्हॅल्यू काय आली 2. ठीक आहे. सोडवूया मग आता हे. सो Z ची व्हॅल्यू काय माहिती बघा 12 इंटू 8 12×96. कॅल्क्युलेटर मध्ये डायरेक्ट टाइप करा येते आन्सर प्लस 16 इंटू 2 16×32. आणि या दोघांची जर ऍडिशन घेतली तर मला Z ची मॅक्झिमम व्हॅल्यू मिळेल जी आहे 128. ठीक आहे. सो दिस इज दी सिम्प्लेक्स मेथड. कशासाठी वापरतो आपण Z ची मॅक्झिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी दिलेल्या कंडिशनची. सो आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल सिम्प्लेक्स मेथड वापरून दिलेल्या फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची. सो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या YouTube चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद.